योगा से ही होगा, बाकी किसी से नहीं होगा. मला आता प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत तर त्यांना तुम्ही काय रेकमेंड कराल? त्यांनी फर्टिलिटी योग आणि हे सगळं फॉलो केलं पाहिजे का? मी इथे म्हणेन जसं मॅडमची टॅगलाईन आहे योगा से ही होगा, तर येस योगा से ही होगा, बाकी किसी से नहीं होगा. कारण योगामध्ये एवढी ताकद आहे, म्हणजे आम्ही ती स्वतः अनुभवतोय. आणि जे मॅडमनी जे शिकवलं आहे, ज्या गोष्टी दिल्यात त्या फक्त बाळासाठीच नाही तर एक स्वतःची पर्सनल डेव्हलपमेंट करण्यासाठी, स्वतःची ग्रोथ करण्यासाठी पण त्या गोष्टी मला खूप उपयोगाच्या पडत आहेत. आणि जे प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत, बाळासाठी आतुरतेने वाट बघताय, त्यांनी प्लीज सुंदर वेलनेस सेंटरला भेट द्या. आणि मॅडमचे जे सेशन्स आहेत खरंच त्याच्यामध्ये इतकं छान पद्धतीने त्यांनी जे कोर्स डिझाईन केले ते इतक्या सुंदर पद्धतीने अगदी प्रत्येक विषयाला अनुसरून त्याच्यात समावेश केलेला आहे. की आई होण्यापूर्वीची स्टेज, की जी भीती असते किंवा बरेच प्रश्न असतात मनामध्ये, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या कोर्समध्ये. म्हणजे मला कधी कधी असं व्हायचं, अरे असं केलं तर असं तर नाही होणार ना, पण मला त्याचं उत्तर पुढच्या रीलमध्ये मिळालेलं असायचं. किंवा माझ्या मनात शंका आली आणि त्याचं उत्तर त्या नेक्स्ट रीलमध्ये आहे, अरे असं नाही आहे, हे असं.